सुरू करूया. ओके. कालचं मेडिटेशन कोणाला काय इफेक्ट आहे? मला मॅडम. बोला, वाचलं तुमचा माझ्या टीमने दाखवला आहे मेसेज. आपण येऊ त्याच्यावरती. हं? हो. चालेल. बाकी कसं वाटतंय? काय डिसाईड केलंय? हम्म ओझं उतरवलंय का? हो. की अजून कॅरी करायचा विचार आहे? नाही. 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 ओके. चालेल. लाईट आणि काम. व्हेरी नाईस. ओके देन विल स्टार्ट. आजचा टॉपिक काय आहे? ऑरा. और ऑरा क्लेन्झिंग कसं करायचं? ऑरा म्हणजे काय? त्याचं काय एवढं महत्व आहे आपल्या लाईफ मध्ये? आज आपण बघणार आहोत. ओके. ऑरा. कोणी ऐकलंय ऑरा? सगळ्यांनी ऐकलंय. ऑरा हा वर्ड आपण सगळ्यांनी ऐकलाय. शब्द सगळ्यांनी ऐकलाय की नाही? ऐकलंय? अनम्यूट करा. आता नको तेव्हा अनम्यूट करणार, पाहिजे तेव्हा नाही करणार. ऑरा हा हो, शब्द ऐकलंय. आपण ऐकलाय की नाही? ऐकलंय. ओके ओके. मग काही तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज ऑरा? एनिथिंग व्हॉट एव्हर यू नो. काय वाटतं ऑरा काय आहे? मराठीमध्ये समानार्थी शब्द म्हणजे आभामंडळ. ओके. तर ह्या शब्दावरून काय अंदाज लावता येते? आभामंडळ, ऑरा. माहिती आहे असं नाही म्हणजे की काहीच माहित नाही आपल्याला. माहिती आहे आपल्याला. म्हणजे पूर्वी असं देवांच्या किंवा असं खूप मोठ्या म्हणजे देवांच्याच म्हणजे आम्ही चित्रात बघितलेलं गोल असं त्यांच्या पूर्ण मूर्तीच्या मागे वगैरे ते गोल आभामंडल त्यालाच ओके म्हणजे ओके ओके गुड. अजून नाही. ओके चालेल. सगळ्यांना माहिती आहे. थोडंफार तरी सगळ्यांना माहितीच असतं. ओके. एक्झॅक्टली काय आहे? आपण काय बघतो? देवाच्या फोटोच्या मागे एक वलय आहेत, बरोबर? पण ते वलय देवाच्या मागे आहेत, आपल्याच्या मागे नाही का? आपल्या पण मागे आहे. मागे काय? आपल्या सोबतच आहे. एक्झॅक्टली ऑरा म्हणजे काय? ऑराला अर्थ त्याचा जाणून घेतला तर ऍक्च्युअल ऑरा म्हणजे काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आपल्या भोवती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते, म्हणजेच एनर्जी, विच इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. त्या फील्डचा म्हणजे फील्ड म्हणजे ऑब्व्हियसली तर मराठीमध्ये विचार करायचं म्हटलं मग मंडळ, एक वलय, एक आच्छादलेलं असतं, त्याला बोलतात ऑरा. तसं आहे इलेक्ट्रॉन्स आणि मॅग्नेटिझम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक चुंबकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉन्स आणि आता इलेक्ट्रॉनला काय बोलतात मला नाही माहिती मराठीत, पण त्याचं चुंबकीय जे क्षेत्र असतं त्याला बोलतात, जे प्रत्येकास भोवती असतं. फक्त एका बाजूला असतं का, पाठी असतं का, पुढे असतं का? नाही, पूर्ण एक वलय असतं आपल्या पूर्ण शरीराला भोवती, त्याला बोलतात ऑरा. आपण नेहमी बघतो एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो किंवा घरी येऊन गेली एखादी व्यक्ती तर अचानक आपल्याला कसं तरी होतं, किंवा घरामध्ये काही कारण नसते पण चिडचिड होते की नाही होते? मग तेव्हा एक्झॅक्टली काय होतं? किंवा एखादा व्यक्ती एकदम चांगला व्यक्ती आपल्या भोवती आला किंवा आपल्या सोबत असेल आणि आपण त्याला बोलतो की अरे ह्याचा ऑरा खूप स्ट्रॉंग वाटतो, खूप स्ट्रॉंग ऑरा ह्याचा. म्हणजे काय? आपल्याला सेन्स होतो ना काहीतरी काहीतरी खूप चांगलंय किंवा काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे. किंवा कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याला आली तरी अशी नकोशी वाटते. किंवा एखाद्या ठिकाणी आपण जातो, एखाद्या वास्तूमध्ये किंवा एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या कोणत्याही ठिकाणी आपण गेलो आणि कधी कधी आपल्याला वाटतं की ते काहीतरी मला घुसमटल्यासारखं होते, मला अनइझी फील होतं. असं होतं की नाही? मग तेव्हा एक्झॅक्टली काय होत असतं? त्या तिकडच्या व्यक्तीमुळे किंवा त्या वास्तूच्या एनर्जीमुळे आपला ऑरा डिस्टर्ब होत असतो. काय होतो? डिस्टर्ब होत असतो. कशामुळे? ऑरा फक्त सजीवाला असतो का? तर नाही, तो निर्जीव गोष्टींना सुद्धा असतो. मग तो वास्तूला सुद्धा असतो, आपल्या घराला सुद्धा ऑरा आहे, एखाद्या व्यक्तीला सुद्धा ऑरा आहे, अॅनिमल्सला सुद्धा आहे, झाडांना सुद्धा त्यांचा ऑरा आहे, निर्जीव गोष्टींना सुद्धा ऑरा असतो. आपण बोलतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय? त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आल्या, वेव्हलेंथ आल्या, वेव्हलेंथ आल्या म्हणजे व्हायब्रेशन ऑब्व्हियसली असणार आहे तिकडे. ठीक आहे. आणि मग ह्या फक्त सजीवामध्ये म्हणून असणार का? तर नाही, ह्या निर्जीवामध्ये सुद्धा आहेत ना, इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स त्यांच्यामध्ये सुद्धा आहे, अणुरेणू आहेतच. सो ऑरा निर्जीव वस्तूंना सुद्धा असतो.
आता आपण विचार करायला पाहिजे की ठीक आहे, निगेटिव्ह ऑरा आहे एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या जागेचा, मग त्याला माझ्याशी काय घेणं देणं आहे? किंवा माझ्या लाईफ सोबत त्याचं काय? कशाला मी हे सगळं जाणून घेऊ? कारण काय असतं, आपल्या लहानपणापासून आपण काय ऐकतो, सज्जनांची संगत ठेवा, संगत आणि पंगत विचार करून ठेवा. पंगत सुद्धा त्यांच्या सोबत बसून ग्रहण करत आहोत, ज्यांचे विचार ते सुद्धा माणसं कशी पाहिजेत, चांगली पाहिजेत की नको? हो हो चांगली पाहिजे. ऍक्च्युली काय असतं, आपलं व्यक्तिमत्व जे असतं ते 90% बघायला गेलो तर आजूबाजूच्या व्यक्तींमुळे आपले व्यक्तिमत्व घडत असतं, की आपण स्वतः घडवतो? नाही. आधी आई वडील असतील, आजी आजोबा असतील, रिलेटिव्ह असतील, शाळेत गेल्यावरती टीचर्स आले, आपले फ्रेंड्स आले, मग ते कॉलेज जीवनामध्ये गेलं, मग ऑफिसमध्ये गेलं, मग सगळीकडे कोण ना कोण आपल्या आजूबाजूला आहेच आणि त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व, त्यांचं काहीतरी आपण गुण आपल्यामध्ये घेतोच आहेत आणि आपले गुण त्यांना वाटून येतो. म्हणजे प्रत्येकाचा हातभार लागला आहे माझं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, हो की नाही? की मी एकटीने घडवलं आहे? नाही. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रसंग आले, इश्यूज आले, ज्याला आपण फेस केलं, त्या सगळ्या गोष्टी आल्या आणि व्यक्तिमत्व घडलेलं आहे माणसाचं. आता विचार केला आपल्या बाजूच्या लोकांचा, तर मिनिमम जे 5 लोक जे आपल्या बाजूला असतात ना, आपलं व्यक्तिमत्व सुद्धा थोडंफार त्यांच्यासारखंच असतं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपला प्रभाव असतो. कशामुळे? कारण समजा 4 व्यक्ती आपल्या बाजूला आहेत आणि ते सतत गॉसिप करत आहेत, निगेटिव्ह गोष्टीच बोलत आहेत, तर आपल्याला पण तीच सवय बनते. आपण पण तेच करायला लागतो कालांतरानं. तर ते केल्यानंतर काय आपल्याला बेचैनी असते नाही केलं तर. आणि हेच जर आजूबाजूला सज्जन लोक असतील, चांगली पॉझिटिव्ह ऊर्जांची, पॉझिटिव्ह विचारांची असतील, तर आपल्या ऊर्जा कशा असतील? पॉझिटिव्ह. हो का असं? कारण कोणतीही गोष्ट जेव्हा इथे किंवा इथे कुठेही एंटर होते, ती आधी एंटर कुठून होते? ऑरा लेवलवरून होते. कुठून होते? ऑरा मधून हो येते. डायरेक्ट आपल्या माइंड लेवलवरती किंवा फिजिकल लेवलवरती अफेक्ट करत नाही. एखादी निगेटिव्ह गोष्ट किंवा एखादी एनर्जी का असेल, एखादं थॉट का असेल ना, ती आधी ऑराच्या मार्फत प्रवेश करणार आणि मग ती आतमध्ये येणार. मग महत्वाचं कोणाला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे? ऑराला. ऑरा म्हणजे काय एक असं अख्खं असं वलय आहे का? नाही. त्याचे पण लेयर्स आहेत. काय आहेत त्याचे? लेयर्स आहेत. म्हणून वलय बोलतात, लेयर्स आहेत. डायरेक्ट एंटर होते का कोणती निगेटिव्ह गोष्ट? तर नाही. ऍक्च्युली काय आहे, हे जे लेयर्स आहेत ते आपले जे मेन 7 चक्र आहेत, त्या 7 चक्रांची एक एक करून रिस्पेक्टिव्हली कनेक्टेड आहेत. ओके. त्यामुळे जेव्हा एखादी निगेटिव्हिटी त्या एका लेअरवरती आली की त्याच्यानंतर तिकडे साचली जाते, लगेच एंटर होत नाही. तिकडे साचून मग तिकडे व्हायब्रेट होत होत प्रत्येक लेअरमध्ये पास होऊन कुठे येणार? आपल्या चक्रा सिस्टम वरती येणार. आणि हे चक्र वेगवेगळ्या आपल्या बॉडीजमध्ये अजून पण खूप सारे एनर्जी छोटे छोटे सेंटर्स आहेत, त्याला अफेक्ट करणार. त्याला एकदा अफेक्ट केलं गेलं की त्याच्याशी संबंधित असलेल्या 72,000 नाड्या, त्याच्यामध्ये ती निगेटिव्हिटी जाणार. अदृश्य आहे ही अजून. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे सगळ्या नाड्या वगैरे काम काय करतात? प्राण, ऊर्जा, चेतना हे सगळं कॅरी करत असतात. त्याच्यातून सेल्युलर लेवलवरती जाणार पेशींच्या, तिकडून ऑर्गन लेवलवरती आले, न्यूरोलॉजिकल सिस्टीम आली, न्यूरॉन्स वरती आले, मेंटल स्टेटस वरती आला, फिजिकल स्टेटस वरती आला, फायनान्शियल वरती आलं, रिलेशनशिप मध्ये आलं. झालं तयार. सुरू कुठून झालेलं? एक छोटीशी एंट्री त्याला भेटली तिकडून. आणि हे लगेच होतं का 1-2 दिवसात? नाही. काही कालांतराने येईल, काही वर्षांनी ते शरीरावरती येतं आणि मग पण सुरू खूप आधी झालेलं असतं. गॅशियस फॉर्म मध्ये असतं. शरीरामध्ये गेल्यावरती पुन्हा गॅशियस फॉर्म मधून त्याच्यानंतर लिक्विड फॉर्म मध्ये येतं. म्हणजेच काय? लिक्विड फॉर्म मध्ये येतं म्हणजे ब्लड स्ट्रीम मध्ये येईल, बायोकेमिस्ट्री मध्ये येईल, आपल्या हॉर्मोन्सच्या माध्यमातून वेगळे जे केमिकल्स रिलीज होतात, आलं तिथे नको असलेले केमिकल्स रिलीज होणार, इम्बॅलन्स तयार होणार, मग सॉलिड स्ट्रक्चर घेणार, म्हणजेच ऑर्गन लेवलवरती जाणार. एखाद्या ठिकाणी व्याधी वगैरे जे काही समजा काय झालं तर दॅट विल बी इन टर्म्स ऑफ युअर सॉलिड स्ट्रक्चर ऑफ निगेटिव्हिटी. ते मेंटल लेवलचं असेल ना तर मग फिजिकल लेवलचं असतं. आणि बाहेरचं मग रिलेशनशिप आणि आर्थिक देशामध्ये दिसायला लागतं. चक्रा इम्बॅलन्स होतात, दॅट इज डिफरंट थिंग. मग प्रश्न पडतो की सॉल्व्ह कुठे करायचं? पण हे जर आधी प्रिकॉशन्स घेतले आणि प्रिव्हेंट केलं किंवा तिकडच्या तिकडे त्यांना काढून टाकलं तर जीवनातले 30 ते 40% इश्यूज आपण फक्त ऑरा क्लेन्झिंगने कमी करू शकतो किंवा तिथल्या तिथे त्यांना स्वच्छ करू शकतो.
किती? 30 ते 40%. एंट्री लेवललाच. चांगलं होईल की वाईट होईल काय? चांगलं. बरोबर आहे. हे जे जीवनामधले 30 ते 40% इश्यूज ऑराच्या केवळ क्लेन्झिंगने आपण जर बाहेर काढत असू तर वाय नॉट? किती मिनिटं लागणार आहेत त्याला? 2 ते 3 मिनिटं. काय हरकत आहे करायला आपल्याला? हो की नाही? भविष्यातले 30 ते 40% इश्यूज आपण आधीच सॉल्व्ह करून टाकतो किंवा दूर करून टाकतो. समजते? हा उद्देश आहे हा सेशन घेण्यामागे. ऑरा बघणं काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये. ते तर कोणतं पण गॅजेट आणू आणि बघू आपण. त्याचं काय एवढं घेणं देणं नाहीये. पण त्याचा उपयोग मी कसा करून घेईल ते बघायचं. किंवा त्याच्याने माझ्या लाईफमध्ये काय चेंज होईल ते बघणं महत्वाचं आहे. ऑरा बघणं महत्वाचं नाही. समजतंय आपण हे का शिकतोय आज? नाही तर मला काय मी सांगितलं असतं असं करा तसं करा ऑरा बघा जा. नाही. कशासाठी करायचं हेच कळलं पाहिजे ना आधी. हे तर बाकीचे गॅजेट्स पण भेटतात. इलेक्ट्रॉनिक ऑरा स्कॅनर आणा आणि बघा सगळ्यांचे. बघून करायचं काय हे पाहिजे ना आधी. कळतंय? तर आपले पूर्वज कसे होते? स्मार्ट होते. दृष्ट काढायचे. काय करायचे मग? ऑरा स्कॅनिंग, ऑरा क्लेन्झिंग करायचे. काय करायचे? ऑरा क्लेन्झिंग. आपल्याला वाटायचं अंधश्रद्धा आहे. काय करताय? काय करतेस तू? वेळात त्यांना काढायचो. पण हे पण आपल्याला माहितीये की ते केल्यावरती आपल्याला बरं वाटायचं. तर सांगायचो नाही. कळतंय इथपर्यंत? आता बघूया ऑरा कसा बघायचा. ते पण करू आपण. नेकेड आईजने, तुमच्या डोळ्यांनी. सगळ्यांच्या समोर नोटबुक आहे, पेपर आहे, पेन आहे हातात. त्या नोटबुकच्या सेंटरला एक मीडियम साईजचा काय काढायचा आहे? डॉट काढा. एक बिंदू काढा. मीडियम साईजचा. आणि त्याचा ऑरा बघण्याचा प्रयत्न करा. त्याची सावली नका बघू. एक व्हाईट कलरचा त्याच्या भोवती तुम्हाला ऑरा दिसणार. वरतून बघायचा प्रयत्न करा. साईडने बघू नका. थोडंसं वरून बघा. 90 डिग्रीने. दिसतोय? हो. दिसतंय. ओके. आता एक काम करा. पेपर हे करा. पलटी करा. आणि हातातला जो पेन आहे तो त्या पेपरवरती असा आडवा ठेवा आणि पेनचा ऑरा बघायचा प्रयत्न करा. दिसतोय? तर पेनच्या आकाराचाच त्याच्या भोवती तुम्हाला ऑरा दिसेल व्हाईट कलरचा. दिसतोय? दिसला? कोणाला दिसला? ट्राय करा, ट्राय करा. फोकस. ओके. दिसला? ओके. ज्यांना दिसला असेल त्यांनी काय करायचा? तो जो पेन आहे तो बाजूला करा आणि त्याच्याऐवजी आपल्या हाताचा पंजा ठेवायचा. आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला स्वतःचा ऑरा दिसणार हाताचा. त्या पेपरवरती हात ठेवा आणि ऑरा हाताचा बघायचा प्रयत्न करा. दिसतंय. येस. हम्म. दिसला? व्हेरी गुड. आता माझा ऑरा दिसतोय का बघा. ते बघण्यासाठी माझ्या नोज टिप वरती लक्ष केंद्रित करा किंवा माझ्या थर्ड आय चक्रावरती. ओके.
एक व्हाईट कलरचा ऑरा माझ्या अवतीभोवती दिसेल तुम्हाला. थोडस खाली जाते. येस. दिसला? आता ज्यांना दिसला त्यांनी पुन्हा एकदा फोकस करा आणि त्याचे तो थोडासा ब्रॉड होताना दिसेल तुम्हाला आणि हलताना दिसेल. दिसतोय? ओके, गुड. व्हाईट व्हाईट पूर्ण असा व्हाईट कलरचा असा पूर्ण दिसेल वलय. थोडासा हलताना पण दिसेल. हे प्रॅक्टिसने तुम्हाला अजून मोठं मोठं दिसत जाणार. ओके. ऑराच्या नंतर जेवढे प्रॅक्टिस करू तेवढे ऑराचे रंग सुद्धा दिसतात. आता सध्या स्टार्टिंगला व्हाईटच दिसणार. चालेल. हे कळलंय? ऑरा दिसू शकतो की नाही लोकांचा? दिसू शकतो. पण आपल्याला हे पण नाही करायचं. आपल्याला मेन काय करायचं आहे, ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, त्याचा इफेक्ट कसा होतो, त्याला स्ट्रॉंग कसं करायचं हे बघणं गरजेचं आहे. ओके. आता मला व्हॉलेंटियर्स लागतील 2. कोण कराल? असे व्हॉलेंटियर्स पाहिजे की ज्यांच्या घरामध्ये कोणतरी व्यक्ती आहे त्यांच्यासोबत. घरी कोण नाहीये, सगळे एकटे बसलेत रात्री 9 वाजता. 2 व्हॉलेंटियर्स लागतील मला. कोण करतंय? प्रॅक्टिकल केल्याशिवाय ते कळणार नाहीये आपल्याला. नाहीतर या सेशनला बसूनच अर्थ नाहीये. आत्ताच्या आत्ता गेलात तरी चालेल. उगाच माझी एनर्जी नका पर्यंत पोहोचून वेस्ट करू. येस, सुनंदा मॅम. हो चालेल, या तुम्ही. तुम्हाला नेक्स्ट कोण आहे? पूर्वा काळे आहे कोण घरी? हो सर आहेत ना. सर हो आहेत. हो हो, तुम्ही या आणि पूर्वा काळे. ओके. तुम्हाला स्पॉटलाइट मध्ये घेते मी. बोलवा त्यांना. ते पण बोलू. हो हो हो. कसे आहात सर? प्रॅक्टिस चालू आहे? रोज 5 वाजता उठून व्हेरी नाईस. 5 ला उठायला लागले आता. त्यांची गॅरंटी आहे मला. हो, एक दिवसही खंड नाही मिळत. नाही 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 करणार ते. शेवटी शिक्षक आहेत. हो. ओके देन. तर हे येऊ द्यात, मग आपण चालू करू. सगळ्यांना दिसतंय दोघे? ओके. आता आम्ही 3 जण दिसत असू सगळ्यांना. ज्यांना नाही दिसेल त्यांनी स्क्रीनला जरा साईडला घ्या, दिसतील. ओके. आपल्याला करायचं काय आहे आधी ते जाणून घेऊया आपण. आपण काय करणार आहोत, आपल्या हातांनी समोरच्याचा ऑरा आपण सेन्स करणार आहोत किंवा डिटेक्ट करणार आहोत विदाउट एनी इलेक्ट्रॉनिक और एनी गॅजेट किंवा कोणत्याही साधनांच्या शिवाय. फक्त हातांनी समोरच्याचा ऑरा आपण सेन्स करणार आहोत, म्हणजेच डिटेक्ट करणार आहोत. त्याच्यासाठी हे प्रॅक्टिकल करत आहोत आपण. अजून एक करणार आहोत, पण आता पहिलं हे. ह्याच्यात काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप काय असणार आहे, जेवढं शक्य असेल तेवढं लांब उभं राहायचंय. ओके. दोघांनी आधी ऐकून घ्या, आधी करू नका, आधी ऐका. ओके. ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय असणार आहे, हात रब करायचे. दोन्ही पार्टनर्सचे. ओके. हात रब करायचे. हात रब करून झाल्यावरती दोन्हीही जणांमध्ये टोटल 4, तर 4 लोकांनी हात जो आहे ते असं हृदयचक्रासमोर अशा पद्धतीने ठेवायचा आहे एकमेकांसमोर. कसा ठेवायचा दिसते मी? अशा पद्धतीने ठेवायचा आहे समोरच्याकडे. कोणाच्या दिशेने? समोरच्या व्यक्तीच्या दिशेने. त्यातलं आता इथे कोणी? पूर्वा काळे आणि सुनंदा मॅम. तुम्ही एका ठिकाणी स्टडी उभं राहायचंय आहे तसंच. तुमचं काम काय आहे, डोळे बंद करून तुम्हाला सेन्स करायचं आहे समोरच्याचा ऑरा. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला फक्त हात असे ठेवायचे, एका ठिकाणी उभं राहायचे, डोळे बंद करायचे. आणि काय होणार आहे, तुमच्या हातावरती काहीतरी प्रेशर जाणवणार. कोणतरी येतंय किंवा काहीतरी ढकललं जातंय. ओके. ज्या क्षणाला तुम्हाला असं जाणवेल त्या क्षणाला समोरच्या व्यक्तीला सांगायचंय स्टॉप. आणि मग डोळे उघडायचे लगेच आणि अंतर बघायचं.
की किती अंतरावरून आपल्याला ते कळलं. पुढचं मी सांगेलच. इथपर्यंत कळले? ओके, शॅल वी स्टार्ट? चालेल. करा. जेवढं लांब उभं राहता येईल ना, शक्य तेवढं 10-15 फीट जेवढं तुम्हाला येईल, दुसऱ्या रूम मध्ये गेलात तरी चालेल, पण स्ट्रेट पाहिजे, असं वाकडं तिकडे उभं नाही राहायचं, एकमेकांच्या समोर यायचंय. ओके, चालेल. करूया स्टार्ट? येस, स्टार्ट कर. आणि ज्यांना घरी शक्य असेल आता करायला, त्यांनी आपापलं करा. सर तुम्ही एका ठिकाणी, हा बरोबर, हळूहळू जा एकदम. सर, ओके. सर, कोण, एक मिनिट, स्टॉप झाले. कोण? सुनंदा मॅम स्टॉप बोललात ना? डोळे उघडा आणि अंतर बघा. हो मॅडम, मी बोलली स्टॉप. हा, ओके. बघा किती अंतर आहे. पूर्वा काळे मॅडम, अजून थोडं लांब जायला सांगा त्यांना, कारण की हे खूप जवळ डिस्टन्स झालं. ह्याच्यापेक्षा मोठा ओर आहे त्यांचा. करायची मॅम. नाही नाही, पुन्हा रब नका करू. तुम्ही ना, मला नाही दिसलात तरी चालेल, एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. त्यांना दुसऱ्या रूम मध्ये जरी जायला सांगितलं स्ट्रेट तरी सुद्धा चालणार आहे. ओके. सुनंदा मॅम दिसलं? समजलं? किती हात खाली करा आता. तुमचं झालंय ना? ठीक आहे. आता पुढचं मी सांगते. सेन्स झालं तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. ह्यांचं झालं की आपण पुढचं बोलू. ओके, झालं? काय बोलताय? आलीच नाही. आले ना, पुढे आले ते. तुला हा, आधीच मग नाही. हा, मग त्याच्या आधीच मग तेच सांगते, तुमचा डिस्टन्स कमी आहे ना त्या जागेचा, म्हणून त्यांचा ऑरा मोठा आहे, तुम्हाला आधीच सेन्स होणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळलं? सेन्स झाला की नाही? महत्वाची गोष्ट झाला सेन्स. हातावरती कळलं तुम्हाला किती जवळ आलेत, म्हणजे काही वस्तू न वापरता, साधनांचा न उपयोग करता आपण डिटेक्ट करू शकतो, डोळे बंद करून, की एखादा माणूस येतोय आपल्याकडे किंवा एखादी एनर्जी आपल्याकडे येत आहे. आता सेकंड काय करायचं आहे आपल्याला, लॉजिक समजून घ्या आधी. हे बघा, एखाद्याचा ऑरा जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा आपण यातलं फक्त एक डायमीटर हा फॅक्टर बघणार आहोत, कारण की तो समजून येतोय म्हणून, म्हणजे प्रॅक्टिकली सगळ्यांना दिसेल त्यासाठी करतोय. त्यातला एक फॅक्टर आपण घ्यायचा, तो म्हणजे ऑराचा डायमीटर किंवा ऑराची व्याप्ती. जेवढा ऑरा स्ट्रॉंग तेवढा ऑराचा डायमीटर किंवा व्याप्ती मोठी असणार. ऑरा जेवढा वीक तेवढा डायमीटर कमी. ओके, म्हणजे काय? आता काय करायचं, समोरची जी व्यक्ती आहे त्यांच्या हातामध्ये काहीतरी हेल्दी गोष्ट जी असेल ना घरामध्ये, ती द्यायची. आणि ती देऊन ऑब्व्हियसली त्यांचा ऑरा काय होणार आहे? स्ट्रॉंग होणार आहे. आणि पुन्हा सेम प्रोसिजर करायची, पण ह्या वेळेला समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये काहीतरी वस्तू असणार आहे. तिला असं करून ना, तिला ती वस्तू घेऊन हळूहळू, लिटरली हळूहळू, म्हणजे जरा एखादा चोर कसं चालू हळूहळू येईल तसं चालू द्यायचंय. आणि तुम्हाला अंतर बघायचंय. अंतर जर वाढलं म्हणजे त्यांचा ऑरा स्ट्रॉंग झालाय. म्हणजेच काय, तुम्हाला गेल्या वेळेस समजा इकडे आल्यावरती कळलं, तर आता इकडे आल्यावरच तुम्हाला कळणार. समजते? आणि जर ऑरा वीक झाला, म्हणजे अनहेल्दी गोष्ट देऊन आपण बघणार आहोत, तेव्हा ऑरा वीक होणार. ऑरा वीक झाला तर काय होईल? ती व्यक्ती एकदम जवळ आल्यावरती तुम्हाला समजेल. लॉजिक कळलंय? मेकॅनिझम कळलं याच्या पाठचं? ओके, विल स्टार्ट. काहीतरी हेल्दी गोष्ट घेऊन ये. घरामध्ये काही असेल, फ्रुट्स असतील, लाडू वगैरे, वॉटेवर. सुनंदा मॅम तुम्ही सुरू करा. सर खूप पाठी जा आता, मगासपेक्षा खूप जास्त डिस्टन्स वरती जा. मॅम फ्रुट्स चालतील? हो फ्रुट्स. हो, चालेल चालेल. आणि मगासपेक्षा अजून जेवढं जेवढं जास्त डिस्टन्स तुम्हाला भेटेल ना, तेवढं जास्त डिस्टन्स ठेवा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट परफेक्ट येणार. स्टार्ट करा. तुम्ही हात असेच ठेवायचे, तर जे डिटेक्ट करणार आहे त्यांचे हात हृदयचक्रासमोर असेच पाहिजेत. करा सुरू. आणि एकदम हळूवार चालत या. या वेळेला तुम्हाला आधीच डिटेक्ट होणार मगासपेक्षा. डिस्टन्स कमी झालंय का? कोण? सुनंदा मॅम बोला. जास्त कमी नाही, जास्त असेल डिस्टन्स. ओके, व्हेरी गुड. पूर्वा काळे डिस्टन्स कमी झालंय.
म्हणजे इट डझंट सूट हिम. कळलं? आता काय करायचं, ऍक्च्युली त्यांना आधीच तुम्हाला डिटेक्ट व्हायला पाहिजे होतं. ह्याच्यामध्ये काय इश्यू होतो, कधी कधी आपण डिस्टर्ब असतो किंवा आपण त्या मनस्थितीत नसतो, तर कधी कधी रिझल्ट चुकू शकतात. डोंट वरी, प्रॉब्लेम काही नाहीये. आता काय करायचं, त्या हेल्दी गोष्टीच्या ऐवजी अनहेल्दी गोष्ट काहीतरी, घरामध्ये चिप्स असेल, बिस्किट असेल, मॅगी असेल, काहीतरी घ्या आणि त्याच्याने एक्सपेरिमेंट करून बघा. आता इथे मी मॅगीचं नाव घेतलंय, पण नूडल्स वगैरे असतील, नाहीतर ह्याच्यावरती काहीतरी बोलायचं पण. येस येस, चालेल. करा सुरू आणि पूर्ण फोकस राहा जरा आता. किती जवळ यावं लागलं त्यांना पूर्वाकडे? ऑरा वीक झाला की नाही? ऑरा किती वीक झाला कळतं की नाही? म्हणजे हातावर काहीतरी जाणवतं की नाही, तेवढं आधी सांगतो आपण बघायचं. जाणवतं? आणि किती जवळ आल्यावर जाणवतं? मग याचा अर्थ काय, एखादा व्यक्ती निगेटिव्ह आहे हे किती वेळाने जाणवेल आपल्याला? वेळा ज्याचा ऑरा स्ट्रॉंग आहे, एकदम पूर्ण पॉझिटिव्ह, त्याला तर आपण बघता बघता आपण बोलतो की याचा ऑरा खूप स्ट्रॉंग ऑराचा माणूस आहे. पण जो वीक ऑराचा आहे त्याला जवळ आल्याशिवाय आपण ओळखू शकत नाही. उलट आहे की नाही? आयुष्यामध्ये निगेटिव्ह लोक आजूबाजूलाच असतात, ओळखत नाही. हेच आता उलट करायचे आपल्याला. याच्यावरून हे शिकलो. ओके, की आपल्या जीवनामध्ये इफेक्ट कसा येतो आणि केव्हा कळतो, लेट कळतो. मग हेच जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल, प्रिकॉशन घ्यायचे असेल, तर काय करावं लागेल? ऑरा क्लेन्झिंग. कळतं, जे आपण मगाशी बघितलं. फाईन. आता आणखी एक एक्सपेरिमेंट आहे, पण तो थोड्या वेळाने करू, कारण की आधी हे आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेऊ. ओके, थोड्या वेळाने पुन्हा आपण करू. फाईन, ठीक आहे, चालेल. सुनंदा मॅम बोला. अंतर कमी झालं? हो मॅडम. कमी झालं ना? जवळ आल्यावरती कळलं असेल. हो, दाब यायला लागला हातांना. हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे खरं आहे ना हे सगळं, हो, की असंच नाहीये? सुरूच केला नव्हता कधी. हा, की आपले हातच यंत्र आहेत, कोणतं दुसऱ्या यंत्राची गरज नाही लागत. रेखीमध्ये आपले यंत्र कोण आहेत? आपले हात. हिलिंग कशाने देतो? हाताने देतो आपण, हो की नाही? मग त्याचा एक ट्रेलर आता घेतला आपण, की कसे हात आपले हिलिंग साठी सुद्धा काम करू शकतात, हो की नाही? चालेल, आता पुढे बघूया. एवढं कळलं, आता बघितलं एकेका माणसाचा ऑरा किती मोठा असतो. हो. आणि आता जेव्हा आपण लग्न समारंभात जातो, मॉलमध्ये जातो, मार्केटमध्ये जातो, मग विचार करा, प्रत्येक माणूस किती स्वतः, एक एक माणूस एवढा मोठा मोठा ऑरा घेऊन येतो स्वतःचा. आणि त्या ऑरामध्ये काय आहे? फक्त पॉझिटिव्ह गोष्टी आहेत का? काय बोलताय? लग्नात जाऊन म्हटलं काम नसताना थकवा वाटतो बुवा असं घरी हो आल्यावर. हो हो. का होतं? याचंच कारण हे आहे की प्रत्येक जण ऑरा कॅरी करतो, आणि त्या ऑरामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टी असतात का? नाहीच. त्या ऑरामध्ये काय असतात? सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सुद्धा असू शकतात. एखाद्याचा थॉट असेल, प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलेला आहे, त्याचे विचार वेगळे आहेत, त्याच्यासोबत घटना वेगळ्या घडल्या असतील, त्या दिवशी पण वेगळ्या काहीतरी घटना घडल्या असतील, भांडून आला असेल, किंवा त्याची विचारसरणी वेगळी असेल, त्याचे काही कार्मिक ब्लॉकेजेस किंवा त्याचे काही रिलेटेड काही निगेटिव्हिटी असेल, ते त्या ऑरामध्ये असेल, सगळं त्या ऑरामध्ये साचलेलं असतं. आणि हा प्रत्येक व्यक्ती घेऊन चालतोय. आणि रोज आपण साधा ऑफिसला जरी ट्रॅव्हल करून घेतलं, तरी दिवसाला हजारो व्यक्ती आपल्याला भेटतात, हजारो ऑरांच्या संपर्कात मध्ये आपण येतो. मग घरी आल्यावरती काय आपण बोलतो? कसं तरी होतंय, डोकं दुखतंय, थकवा आला आहे, ड्रेन झाल्यासारखं वाटत आहे. हे कशामुळे होत आहे? असं नाही की त्यांचा ऑरा आपल्याला अफेक्ट करतो फक्त, आपण पण त्यांना वाटून येतो एनर्जी. बरोबर आहे? मोस्टली लग्नामध्ये गेल्यावरती काय वाटतं? घरी आल्यावरती डोकं दुखतंय, थकवा तरी हो, जाणवलाय, नाहीतर कसं तरी होतंय आपलं नेहमीच. बरोबर आहे? कसं तरी होत झालं की आपण काय बोलतो? आई काय बोलते? झोपून बघ थोडं, बरं वाटेल तुला.
त्याच्याऐवजी काय बोलायचं, आंघोळ करून घे जा मिठाच्या पाण्याने, म्हणजेच ऑरा क्लेन्झिंग करून घे. कळतंय? काही गोष्टी आहेत त्या आता अवॉइड कराव्या लागतील. घरी आलो आपण तर आधी काय करतो, ऑरा क्लेन्झिंग किंवा आधी ऑरा क्लेन्झिंग सोडा, आधी वॉशरूम मध्ये जाण्याच्या ऐवजी आपण काय करतो, घर फिरून घेतो पूर्ण. ऑफिसमधून आल्यावरती मुलांना मिठ्या मारतो, किचन मध्ये जेवण काय केलं ते बघतो, फ्रीज मध्ये काय आहे ते बघणार, सगळं पूर्ण घरामध्ये ऑरा वाटला की मग आपण जाणार वॉशरूम मध्ये, हो की नाही? नाहीतर आल्या आल्या घाई असते, थोडंसं हात धुणार आणि आपण जेवण बनवायला लागणार, आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे नंतर चेंज करू, फ्रेश नंतर होऊ. तोपर्यंत पूर्ण घरामध्ये काय असतं, निगेटिव्हिटी आपण डिस्ट्रीब्यूट केलेली असते, घराचा ऑरा आपण डिस्टर्ब करतो येऊन. कधी कधी आपण मोस्टली बोलतो बघा, ऑफिस म्हणून एखादी व्यक्ती येते किंवा काय, तेव्हा आल्यावर काय बोलतो, त्याला काम काय, काय दुसरं काय काम नाही, घरी आला की नुसतं चिडचिड करतो. किंवा हा व्यक्ती घरी आला की घराचं पूर्ण काय होऊन जातं, तणाव होतो. किंवा हा व्यक्ती घरात आला ऑफिसमधून किंवा ही व्यक्ती घरात आली ऑफिसमधून तर सगळं घराचं शांतता रंग पावते. गेली असते. आपण बोलतो की नाही, नॉर्मली मोस्टली बोलतात हे की हा व्यक्ती घरी, तू घरी नव्हतास ते बरं होतं, असं पण बोललं जातं. म्हणजेच काय, तो व्यक्ती जाणून बुजून करत नसतो. हा जो ऑरा कॅरी केला जातो हा पूर्ण घराचा ऑरा डिस्टर्ब केला जातो. त्यामुळे कारण नसताना भांडणं होतात, कारण नसताना मग चिडचिड होते. मग हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑरा क्लेन्झिंग करावे लागेल. त्यातली सगळ्यात सोपी टेक्निक म्हणजे मिठाचं पाण्याने आंघोळ करणं, कॉफी पावडर टाकून आंघोळ करणं, ऑरा पावडर भेटते ती चिमूटभर टाकून आंघोळ करणं, ही सगळ्यात सोपी टेक्निक आहे. ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत की आपण स्वतः ऑरा क्लेन्झिंग कसा करू शकतो. त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या टेक्निक आहेत. त्यातली सगळ्यात सोपी, जे सगळे करू शकतात ती टेक्निक म्हणजे जे आता आपण शिकणार आहोत. हे घराच्या बाहेर सुद्धा करू शकतो, एंटर करायच्या आधी किंवा घरात आल्यावरती. आता बाहेर केलं तर लोक विचार करतील की बाबा हा काय करतोस तू. तर आपण जेव्हाही आपल्याला निगेटिव्हिटी, किंवा आता तर लेवल 2 व 3च्या नंतर तर हा आपला पहिला काम आहे रोजचा, ऑरा क्लेन्झिंग करणं. करतात की नाही सर? करतात. ओके. तर ऑरा क्लेन्स कसा करायचा आहे. पूर्वी काय केलं जायचं, घराच्या बाहेर काय होतं, पाण्याने भरलेलं रांजण नाही तर काहीतरी ठेवलं जायचं, बदली वगैरे, हातपाय धुवून आतमध्ये या. त्याच्या कारण काय होतं, फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रिव्हेन्शन का नाही, तुमचं ऑरा क्लेन्झिंग सुद्धा करून या तुम्ही. पण आता ते शक्य नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी पुन्हा करावं. समजतं? तर आता काय करायचं, एक प्रार्थना, आता ती नंतर शक्तिपातानंतर मी रेखीची प्रार्थना शिकवेल, पण सध्या तुम्ही काय बोलायचं आहे, हात जोडायचे आहेत. बोलायचं आहे की थँक्स टू मी, थँक्स टू रेखी. सगळ्यांनी हात जोडा. से थँक्स टू मी अँड थँक्स टू रेखी. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आधी मी करून दाखवते, त्याच्यानंतर मग तुम्ही करा. आपले दोन्ही हात इथे ठेवायचे आहेत आणि बोलायचं आहे. आधी ऐकून घ्या. जर माझ्या आभा मंडळामध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे. असं करत करत, असं बोलत बोलत आपल्याला हात हळूहळू खाली घेत जायचे आहे. कुठपर्यंत खाली घेणार, आपल्या पूर्ण पायांपर्यंत. ओके. आणि पूर्ण निगेटिव्हिटी हातांमध्ये कलेक्ट करायची, ती ब्रह्मांडामध्ये 3दा फुंकर मारायची आणि बोलायचं ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. तिला पण शुद्ध करायला पाठवायचे, तिला काहीतरी होऊ दे वगैरे बोलायचं नाही. प्रत्येक कोणाचं आपल्याला वाईट करायचं नाही. ती निगेटिव्हिटी असली तरी पण तिला शुद्ध व्हायला पाठवायचं. ओके. तर काय करणार आपण, आता करा सगळ्यांनी, वरती हात ठेवायचे. ओके. हात रब केले सगळ्यांनी, हात रब करा जरा. हात रब करून ऍक्टिव्हेशन केलं पॉइंटचं. त्याच्यानंतर वरती घ्यायचं आणि स्लोली, एकदम स्लोली हात खालपर्यंत आणायचा. जर कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी माझ्या आभा मंडळामध्ये असेल तर ती माझ्या या हातांमध्ये सामावत आहे. जर कोणत्याही कारणाने निगेटिव्हिटी माझ्या आभा मंडळामध्ये असेल तर ती माझ्या या हातांमध्ये सामावत आहे. माझ्या आभा मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी कोणत्याही कारणाने असेल तर ती माझ्या असं करत करत खालीपर्यंत जायचंय आणि कलेक्ट करायची आणि तिला फुंकर मारून ब्रह्मांडामध्ये जाऊन तू शुद्ध होत आहे असं सांगायचंय. ओके. असं 3 वेळा रिपीट करा. किती वेळा करायचंय? 3 वेळा करा. ओके. डू इट. आता जे मला दिसत नाही त्यांची जबाबदारी माझ्यावर नाही.
केलं? हेच आपण बाकीच्या साईडने स्वतः हे समोरून केलं, हे तुम्ही साईडने सुद्धा करू शकता. ओके, पण सेम 3दा करावं लागेल. या साईडने आपल्या या साईडला करायचं असेल तर दोन्ही हातांनी अशा पद्धतीने करायचं आहे. किती वेळा? 3 वेळा. 3 वेळा इथून, 3 वेळा इथून. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठवून केलं तरी सुद्धा चालणार आहे, पण क्वेश्चन मार्क ठेवायचं नाही की अरे पाठची राहील. नाही, इंटेन्शनने आपण करू शकतो. ओके, समजतंय? हे किती वेळा करायचं आपण? 3 वेळा. ओके, ह्याच्यापेक्षा पण काही टेक्निक्स आहेत ज्याला जास्त वेळ लागतो. मग ती कोम्बिंगची टेक्निक आली किंवा अशी क्रॉसवाली आली, तुम्ही कोणतीही ऑप्ट करू शकता. मी जी शिकवली ती सगळ्यात सोपी आहे आणि लक्षात ठेवण्यासारखी आहे. ओके, ही पण तेवढीच कारगर आहे. आणि नंतर हात झाडून काय करायचंय, तू या ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे सांगायचं आहे. ओके, काही जण बोलतील की अग्नी आहे असं व्हिज्युअलाइज करा आणि त्या अग्नीमध्ये जाऊन ती नष्ट होत आहे. ते पण पाहिजे तर करू शकता, हरकत नाही. आपण जी सांगितली ती सगळ्यात सेफेस्ट आहे. नाही तुम्हाला ते काय व्हिज्युअलाइज करायचंय, नाही करायचं काय. कारण की प्रत्येक गोष्ट येते ब्रह्मांडाकडून. त्या ब्रह्मांडाला निगेटिव्हिटी पण ब्रह्मांडाची आहे, तुझ्याकडे घ्या आणि तिला शुद्ध कर. कोणाचं काय वाईट करायचं नाहीये. काही जण विचार करतील की सांगतील म्हणजे शिकवतील की मिठाचं पाणी घ्या आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये थ्रो करा. आता पुढे ह्याच्यामुळे काय होतं, समजा ते आपल्याला टाकून देताना वॉशरूममध्ये जेव्हा आपण टाकू इथे तिथे पडलं तर पुन्हा माणसं टेन्शनमध्ये, आता इथे पडलं, निगेटिव्हिटी सांगली वगैरे. ते अवॉइड करण्यासाठी ही बेस्ट टेक्निक आहे. ओके, काही म्हणतील की जमिनीमध्ये जाऊन तिला शुद्ध करायला सांगा. आता जमिनीमध्ये टाकली तर खालच्या जर फ्लॅट सिस्टम मध्ये राहते तर खाली पण दुसरी माणसं राहतात ना. ओके, किंवा त्या जागेवरती दुसरी माणसं कोण आलं तर उगाच आपल्याला टेन्शन नको कोणत्या गोष्टीचं, म्हणून ब्रह्मांडाकडे पाठवायची तिला आणि त्या ब्रह्मांडाला जबाबदारी द्यायची, तू तिला शुद्ध कर. सिंपल. ओके, कळलं इथपर्यंत? ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट नसेल? फाईन. तर अशा पद्धतीने स्वतःचं पण करू शकतो, घरातल्या इतर कुटुंबियांचं सुद्धा करू शकतो, आपल्या मुलांचं सुद्धा करू शकतो. येस, बोला. ते बोट जोडायची का वरून ते असं हो करताना हो हो, बोट अशी नाही पाहिजेत, अशी पाहिजे. या हाताची म्हणजे एकमेकांना अशी नाही जोडायची. नाही, एकमेकांना नाही करायचे, नॉर्मल अशा पद्धतीने. आता या साईडचं करायचं म्हटलं तर कसे जोडणार, असंच करावं लागेल. हे स्वतःचं करतात, इतरांचं करताना तुम्ही असं करायचं. आपल्याला असंच करावं लागेल. असं कसं करणार इतरांचं, असं करायचं. ओके, आणि इतरांचं करताना तुम्ही त्यांच्या चारी बाजूने करू शकता. ठीक आहे, 3 प्रत्येक साईडला. आणखी पण दुसरे टेक्निक्स असतात. हे 3 वेळा करायचं, मग खाली झाडायचं, मग हात रब करायचे आणि पॉइंट्स ऍक्टिव्हेट करायचं, परत असं करायचं. असं टोटल 3दा करायचं. हे पण करू शकता. किंवा ह्याच्याने कसं सगळ्या बाजूने तुमची होऊन जाणार, कोणालाही काही प्रश्न उरणार, डाऊट. आपल्याला मेन काय, इंटेन्शन चांगलं राहणं. करून नंतर परत डाऊट घेण्यामध्ये अर्थ नाही. ओके, म्हणून आपण सिम्पलेस्ट टेक्निक यूज करत आहोत आणि सगळ्या टेक्निक तेवढ्याच कारगर असतात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया, ते म्हणजे ऑरा स्कॅन करू शकतो का. ओके, आता या सुनंदा मॅम आणि पूर्वा काळे. आता पुन्हा आपण प्रॅक्टिकल करू. बोलवायचंय दुसऱ्या माणसाला. हो हो, बोलवायचं. त्यांचा ऑरा तुम्ही स्कॅन करणार आहात. ओके, आता काय करायचं आहे, आपल्याला ऑरा स्कॅन करायचा. कशाने? आपल्या हाताने. आता थोडं जवळ उभे राहा, म्हणजे एका हाताचा डिस्टन्स, थोडासा गॅप असला पाहिजे. एका हाताचा डिस्टन्स घ्या एकमेकांपासून. हा, अपोजिट, एक्झॅक्टली अपोजिट उभं राहायचं एकमेकांच्या. आता ह्यातलं सुनंदा मॅम आणि पूर्वा मॅम, तुम्ही लोक काय करणार, ऑरा स्कॅन करायचा समोरच्या तुमच्या पार्टनरचा. कसा करणार? त्यासाठी तुमचे दोन्ही हात त्यांच्या दिशेने असले पाहिजेत, सरळ. ओके, आणि वरती असे पाहिजे, तर असे नाही, असे माझे दिसतायत स्ट्रेट. आपण स्कूलमध्ये कसे उभे राहायचो, मी दिसत नाहीये तुम्हाला, एक सेकंड. आता दिसते? स्ट्रेट. स्कूलमध्ये कसं एका हाताचं अंतर सांगायचं, तसं उभं राहायचं. हा, पण हे फक्त कोणी करायचं, जो ऑरा स्कॅन करेल त्याने. बाकीच्या समोरच्याने नॉर्मल उभं राहायचंय. ओके, आणि तुमचा जो हात आहे
तो त्यांच्या क्राऊन चक्राच्या थोडंसं वरती म्हणजे इथे असं येणार. हम्म? आणि मग तिथून तुम्हाला एकदम हळूहळू हात, एकदम स्लोली हात खाली घेत 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 त्यांच्या पायांपर्यंत जायचं आहे. ऑरा स्कॅन करायचं म्हणजे एक्झॅक्टली कशासाठी करतोय आपण, की त्यांच्या मानसिक किंवा शारीरिक लेवलवरती जर कोणत्याही लोकेशनमध्ये कोणत्याही अवयवावरती काहीही त्यांना दुखणं वगैरे असेल ते तुम्हाला स्कॅन करायचं आहे, त्यांनी न सांगता तुम्हाला. म्हणजेच ज्या समजा आता एखाद्याच्या कमरेच्या इथे दुखत आहे, ठीक आहे, आणि ही समजा त्याची कंबर आहे, तर तुमचा हात जेव्हा त्याच्या कमरेच्या दिशेने तिथे जवळ येईल तेव्हा तुमच्या हातावरती काहीतरी प्रेशर, अपोज, रेजिस्टन्स जाणवणार किंवा संवेदना अचानक वाढतील किंवा टेम्परेचर जास्त वाढेल. ओके, तुम्हाला काय करायचंय, त्याच्या या क्राऊन चक्राच्या वरपासून हळूहळू हात खाली घे, कुठपर्यंत आणायचा आहे, पायापर्यंत आणायचा आहे. ज्या ज्या लोकेशनवरती तुम्हाला रेजिस्टन्स किंवा काही संवेदनांमध्ये चेंज जाणवेल तिकडे त्याला इश्यू आहे. ओके, आता स्कॅन करा. हा, स्टार्ट करा. तुमचे डोळे बंद पाहिजेत. जो व्यक्ती स्कॅन करेल त्याचे डोळे बंद. बाकीच्यांनी आपापल्या घरी केलं तरी सुद्धा चालेल. एकदम स्लोली आणा. फोकस ऑन युअर सेन्सेशन. इथं जाणवतोय मॅडम. ओके, या खाली, या खालपर्यंत या. पायाच्या इथे जाणवलं खाली. ओके, त्यांना विचारा तिकडे काय दुखतंय का. हे दुखतंय. हा मॅम, दुखतंय तिकडे. मला कळलं की नाही, विदाउट एनी काही डॉक्टरने न सांगता तुम्हाला कळलं. समोरच्या माणसाचा आपण सांगू शकतो की त्याला कोणत्या पार्ट मध्ये इश्यू आहे. कळलं. ऑरा स्कॅनिंग आपण का केली, त्याच्या पाठचं काय म्हणजे उद्देश काय होता, गोल काय होता, की हात न लावता, कोणतंही साधन न यूज करता सुद्धा किंवा न बघता आपण एखाद्याचा फक्त आपल्या हातांच्या द्वारे ऑरा स्कॅन करून वी कॅन लोकेट की त्यांच्या अवयवावरती किंवा मानसिक लेवलवरती कुठे इश्यू आहे. करू शकतो की नाही सुनंदा मॅम. कुठे जाणवलं, हो. पोटाजवळ कुठे आहे. जाणवलं, कुठे, पोटाजवळ. पोटाच्या इथे दुखतंय का सर, कुठे काय पोटाला दुखतंय. ओके, व्हेरी गुड. त्यांनी सांगितलं होतं, तुम्हाला माहिती होतं. नाही. हा, व्हेरी गुड. मग न सांगता कळलं की नाही. ओके, हो. झालं. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. करू शकतो की नाही म्हणजे आपण. हा, सांगा. मजा आली की आपल्याला काहीतरी समजतंय. हात न लावता न बघता सुद्धा आपण सांगू शकतो समोरच्याला काय इश्यू आहे. ओके, लेवल 3 नंतर पण जेव्हा प्रॅक्टिसेस करू तेव्हा त्या माणसाला बघायची किंवा हात लावायची किंवा स्कॅन करायची पण आपल्याला गरज लागत. फक्त त्याच्याशी ऊर्जाने कनेक्ट झालो किंवा त्याचा थॉट जरी आला तरी आपल्याला समजून जातं की काय प्रॉब्लेम असू शकतो. मॅम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. मला निगेटिव्हिटी पटकन सेन्स होते, म्हणजे आजच्या एक्सपेरिमेंट मध्ये आणि ओव्हरऑल कुठेही मी गेले की मला पॉझिटिव्हिटी पटकन सेन्स होत नाही, पण निगेटिव्हिटी पटकन सेन्स होते. मग माझ्यात काही म्हणजे इश्यू आहे का माझ्या ऑरामध्ये? नाही, ऑरामध्ये इश्यू नाही. ऑरा सेन्सिटिव्ह सुद्धा असू शकतो ना आपला. ऑरा क्लेन्झिंग म्हणूनच सांगितली जाते. पहिली स्टेप तर हीच सांगितली जाते, तुम्हाला रोजच्या रोज तुमचा ऑरा क्लेन्झ करायचा आहे. आणि कारण की कसं, आपल्याच ऑरामध्ये जर जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असेल तर आपल्याला तीच जाणवणार. कारण की पॉझिटिव्हिटीला ती पोहोचूनच देणार नाही आपल्यापर्यंत. कळलं. त्यामुळे जे पटकन कॅच होणार दॅट इज एकतर तुमचा प्रॉब्लेम आहे की तुमचं ओव्हर थिंकिंग. बरोबर आहे, खूप जास्त ओव्हर थिंकिंग आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपली जी सेन्सिटिव्हिटी होती ती चांगल्या गोष्टींच्या इथे आपलं, हे बघा काय होतं, जेव्हा अशा गोष्टी निगेटिव्ह गोष्टींचा जास्त सारखं सारखं जेव्हा मारा होतो तेव्हा आपण ऍक्च्युली आपला फोकस चांगल्या ठिकाणी करायला जातो, पण त्या ह्याच्यामुळे आपला फोकस काय होतो, डिफ्लेक्ट होतो. कारण की इन्फ्लुएन्स होतो आपण, कोणाच्या बोलण्याने असेल किंवा त्या निगेटिव्हिटीने असेल किंवा त्या विचारांनी असेल, जो अतिविचार केला गेलेला आहे खूप दिवस किंवा महिने जे काय तुमचं आहे. म्हणजे मी सगळ्यांना इन जनरल सांगते, तुमच्या एकट्या पुरतं नाही सांगते. त्यामुळे काय होतं, मोस्टली माणसं काय बोलतात, माझं लक्षच लागत नाही.
मी नेहमी कन्फ्यूज स्टेटमध्ये असते. मी गोंधळलेली आहे. मला काही लक्षात राहत नाही. तर हे सिम्पटम्स केव्हा दिसतात? जेव्हा पूर्ण नेगेटिव्हिटीने पॅक झालेलं आहे. ना कुठे हलता येते ना काही करता येते. ते रिलीज करण्यासाठी ग्राउंड लेवल पासून सुरू करावं लागेल. दॅट इज युअर ऑरा क्लिन्सिंग. समजतंय? हे ऍक्च्युली वरवरचे शब्द नाहीयेत. ह्याच्या मागे खूप मोठं लॉजिक आहे आणि हे खूप वर्षापासूनचं असतं. ते आपल्याला पूर्ण रिलीज करावं लागतं आणि हे होतच. हे जेव्हा आपण रोज ऑरा क्लेन्झिंग करायला लागतो, पटापट रिझल्ट येतो तेव्हा. ओके, तुम्हाला इन्स्टंट त्याच्याने रिलीफ होतं किंवा इन्स्टंट तुम्हाला त्याच्याने हलकं वाटू शकतं. ओके, समजलं इथपर्यंत? आता सुनंदा मॅम आणि पूर्वा काळे, तुम्ही काय करायचं आहे? कॉर्ड्स डिस्कनेक्ट करायचे. केव्हाही एखाद्याशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एनर्जीशी कनेक्ट झालो की त्याच्यानंतर आता सवय लावायची. बाय डिफॉल्ट आपल्याला काय करायचं आहे? नाभीपासून जे काल शिकवलं, डिलीट कट कट कट, कॉर्ड्स डिस्कनेक्ट करायचेच आहे. ओके, आता ही सवय लावून घ्यायची. लेवल 2 लेवल 3 ला तर त्या टेक्निक्स मध्ये ही लास्टची स्टेप्स कंपल्सरी आहेच. त्यामुळे आता नंतर जेव्हा एनरोलमेंट करू तेव्हा तर आपल्याला सवयच होणार. काही केलं काही बोललं तरी पण डिस्कनेक्ट करायचंच आहे. कारण की कधी कधी नंतर मग जेव्हा प्रॅक्टिस केल्यावरती बोलाने आपल्याला बोल काय होतात? बोल ब्रह्म ठरतात. त्यामुळे कधी कधी बोलल्यावर पण समजा चुकीचं बोललं गेलं तरी मला तसं म्हणजे आम्हाला तर बाय डिफॉल्ट तुमच्याशी बोलता बोलता पण मी किती वेळ डिस्कनेक्ट करते तुम्हाला कळणार. कारण की बोलताना आम्हाला निगेटिव्ह शब्द सुद्धा कधी कधी वापरावे लागतात समजण्यासाठी तुम्हाला. त्यामुळे कारण कधी कधी आपले बोल काय होतात मग पटकन खरे ठरतात ना, तेव्हा लगेच डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं. चालेल, इथपर्यंत कळलं. आता काय करायचं? तुम्ही आपापलं ऑरा जरा स्कॅन करा. कसं स्कॅन करणार? हात रब करायचे आणि सगळ्यांनी अशा पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा एक बॉल असा एनर्जीचा तयार होतोय का बघा. ज्यांना लांबून नाही कळत त्यांनी जवळ करून बघा. एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अशी तुम्हाला तयार झालेली वाटणार. एक बॉल तयार झाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा. फोकस करा. हळूहळू मागे पुढे करा. पटापट पटापट करू नका. नॉर्मल हळूहळू करायचं. ओके, आता काय करायचं? वाटतंय? फील होतोय? वाटतं ना. ओके, व्हेरी गुड. आता काय करायचं? स्वतःच्या हाताला फील करा. ऑरा तुम्हाला जाणवतोय का स्वतःच्या हाताचा? हळूवार करायचा, एकदम असं फिरवायचं नाहीये. हळूवार फिरवा. हाताचा ऑरा स्कॅन करा आरामात. जाणवतंय? ओके, व्हेरी गुड. आता काय करायचंय? स्वतःच्या शरीराला स्कॅन करा. आता सेन्स केला आपण ऑरा. आता स्कॅन करून बघा कुठे काय प्रॉब्लेम आहे. आता आपल्याला तर माहिती होतं कुठे दुखतंय काय दुखतंय. ठीक आहे, तर काय करायचं? हात रब करून पुन्हा हात रब केलं तरी चालणार आहे. समजा एखाद्याला मान दुखत आहे तर मानेचं बघा किंवा एक एक ऑर्गन तुम्ही स्कॅन केला तरी सुद्धा चालणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्याला डोकं दुखत असेल किंवा ओव्हर थिंकिंग असेल त्याला ह्या पार्ट मध्ये काय जाणवणार? जास्त सेन्सेशन जाणवणार. ओके, एखाद्याला सवय आहे कॉर्ड्स कनेक्ट करून ठेवायचं, खूप गाणी ऐकायची हेडफोन्स लावून, तर त्याचा कानाचा पार्ट जो आहे तो गरम जाणवेल. एखाद्याचा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे तर त्याला डोळ्याच्या इथे किंवा चेहऱ्याच्या इथे सेन्सिटिव्हिटी खूप जास्त सेन्सेशन जास्त जाणवणार किंवा गरम जाणवेल, टेम्परेचर वाढेल. म्हणजे जे काही तुम्हाला समजा एखाद्याला गुडघा दुखत असेल तर गुडघ्याला लावून बघा. असं तुम्हाला जिथे जिथे इश्यूज आहेत किंवा एक एक ऑरा स्कॅन एक एक पार्ट जरी स्कॅन केला तरी चालेल. स्टार्ट करून बघायचं. म्हणजे कसं बघायचं? समजा एखादा रोज त्यात कॉर्ड लावून बसलेला आहे किंवा त्याला कान दुखत आहे तर हात रब करून कानावरती हात ठेवून बघा काय सेन्सेशन जाणवत आहेत.
टेम्परेचर म्हणजे गरम जाणवतंय की खूप जास्त सेन्सेशन जाणवतंय, काय जाणवतंय. ओके. एखाद्याला समजा डोकं दुखत असेल तर इथे असा हात ठेवून बघायचा की आपल्याला काय जाणवतंय, किती प्रमाणात सेन्सेशन जाणवतंय. हात हलवला नाही तरी चालेल, फक्त बघा, सेन्स करा. एखाद्याचा पाय दुखत असेल तर पायाच्या ठिकाणी बघा. टच करायचं नाही असं डोक्यात, समजा डोकं फॉर एक्झाम्पल असं टच नाही करायचं, आपल्याला इथे ठेवून बघायचं. थोडं अंतर पाहिजे. पूर्ण बॉडी स्कॅन केली तरी चालेल. एकेका अवयवावरती ठेवून बघायचं, कुठे मला काय जाणवतंय. एका वेळे एक. हम्म. बोला. कोणी केलं आणि कोणाला जाणवलं? माईक ऑन करा. हो, येस. जाणवलं मॅडम मला. कुठे जाणवलं, कुठे केलं? पोटाच्या इथे जरा. ओके. दुखतंय तिकडे काय तुम्हाला? हो हो, असं आहे. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून? मला तर खांद्यांना वाटलं मॅडम. व्हेरी गुड. खांदे दुखतायत का? हो. म्हणजे आपल्याला कळू शकतं की नाही? दुसऱ्यांचं कळतं, स्वतःचं तर कळणारच आपल्याला. काय जाणवलं? ऊर्जा वाढली? हो, ऊर्जा वाढली जरा. व्हायब्रेशन जास्त जाणवले असते, बरोबर? हो. ओके. राजेंद्र वानोडे, बोला. माझे डोकं मॅडम फनफनच करत नाही. आता हाताला काय जाणवलं तुमच्या? थोडा असा व्हायब्रेट असं थोडं जाणवलं, व्हायब्रेशन हा. झालं. ओके. तुमचा काय प्रश्न होता की डोकं दुखतंय कालपासून? हो. एकतर आपल्याला डोक्याला ना सवय नसते तेवढा विचार करण्याची, म्हणजे तेवढा इंटेन्सिटीने फोकस करण्याची. त्याच्यामुळे डोकं जड होऊ शकतं. ठीक आहे. त्याचं बेस्ट आहे ऑरा क्लेन्झिंग. म्हणून ना ती ऑरा क्लेन्झिंग शिकवून घेतली आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आधी स्टार्टिंगला उत्तर दिलं नाही. ऑरा क्लेन्झिंग करून घ्या प्रॉपरली, जी आता शिकवली आहे ती. आणि बाकी त्याच्यामध्ये इश्यू काही नाही. काय होतं, कधी कधी दोन्ही गोष्ट माणसाला सहन होत नाही. एक तर फोकस करणं. आपण जर खूप जास्त प्रयत्नपूर्वक एखाद्या ठिकाणी, जसं काल समजा मेडिटेशन मध्ये फोकस केलं असेल तर त्याच्याने सुद्धा डोकं दुखू शकतं, जे 2 दिवसामध्ये ते बंद होतं. किंवा रिलॅक्सेशन, एकदम तेवढ्या रिलॅक्सेशनच्या स्टेटमध्ये जाण्याची सुद्धा बॉडीला सवय नसते. आपलं कसं होतं बॉडीचं, किंवा आणखी एक दुसरी हे सांगते, पॉसिबिलिटी सांगते, ते म्हणजे त्या ठिकाणी निगेटिव्हिटी जास्त असते. हे बघा, एक गढूळ पाणी आहे, त्यातला जर गढूळपणा आपण काढून टाकायचं म्हटलं तर पाण्यावरती तरंग उमटणारच आहे. हम्म. कळलं? तरंग उमटतात म्हणजेच तेव्हा डोकं दुखायला लागतं. अशा 3 पॉसिबिलिटीज आहेत. बरं. समजलं? त्यामुळे ते बघा, आपण जेव्हा गाळ काढायला घेतो तेव्हा ते होणारच आहे. तेव्हा बॉडीला सवय नसते. जेव्हा बॉडीला एखादी गोष्टीची सवय नसते तेव्हा बॉडी काय करणार? रेजिस्टन्स देणार, विच इज नॉर्मल. होतं हे. आणि त्याच नॉर्मल पद्धतीने ते थांबतं सुद्धा. आपण त्याच्यावर अतिविचार केला अजून, तर ते अजून डोकं दुखायला बसणार. हो, दुखणं कंटिन्यू दुखूनच राहिलं. हा, मग तसं आता आपण विचार करणं त्याच्यावरती स्टॉप करायचंय, कारण की हे मेडिटेशनमुळे होत नसतं. आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ना ती हल्ली, याचा अर्थ काय? ती हल्ली आतली, त्यामुळे ते दुखत आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ओरा क्लेन्स करून घेतलं तरी सुद्धा बरं वाटेल. प्रॉपरली आता असंच केलंय ना, आता प्रॉपरली करून बघायचं. किंवा अजून काय करू शकतो, थोडंसं मीठ घ्यायचं, जिभेवर ठेवायचं आणि ते त्याच्याने सुद्धा होऊन जाईल, डोकं दुखायचं थांबेल. हे तर काही मिनिटांमध्ये थांबतं. किंवा समजा पेन आहे, पेन घ्याय, सुजोग थेरपीचा आहे. सगळ्यांनी करू नका, फक्त मी सांगते काय करायचं. डोकं कुठे दुखतंय? पूर्ण डोकं दुखतंय? हो. ठीक आहे. किंवा एक पेन घ्यायचा किंवा हातानेच हा जो पार्ट आहे नखाच्या खालचा, नखाच्या एक्झॅक्टली खाली लगेच तिकडे दाबायचं. तो पार्ट पूर्ण दाबायचा. किती? 1 मिनिटं किंवा 21 वेळा जरा जोरात दाबायचा. किंवा दोन्ही साईडने असं बोटाने दाबला तरी सुद्धा चालेल. केवढा पार्ट? एक जेवढा पार्ट मी कलर केलेला दिसतोय माझ्या अंगठ्याच्या खाली, ठीक आहे. तेवढाच पार्ट
दाबायचा किंवा हाताने दाबला 1 मिनिटं तरी चालेल, डोकं दुखायचं थांबेल. चालेल, सोपं. 2 दिवस घेऊन बसलात. ओके, ठीक आहे. आता कोणाला काय डाऊट आहे? उद्या बॅच 1चा शक्तिपात आहे, तुमचा शक्तिपात परवा होणार आहे. बॅच 1चा उद्या शक्तिपात सकाळी पहाटे 5:30 वाजता आहे. तुमचा पण परवा 5:30 वाजताच असणार आहे. ओके, त्यामुळे जो हजीर तो हजीर, नाही तर अरे बापरे 5:30 ला कोण उठेल. ज्यांना वाटत आहे शक्तिपात म्हणजे काय आहे, ब्रह्मांडाच्या ऊर्जेचं आपण इम्प्लांटेशन करणार आहोत. त्यामुळे मोस्टली तरी आपण पहाटेच ठेवतो, कारण ही 6च्या नंतर पुन्हा माझे सेशन सुरू होतं. ठीक आहे, तयारी वगैरे काय असेल ते उद्या मी सांगेल. ठीक आहे, या बॅचचा उद्या नॉर्मल टाइमालाच क्लास राहणार आहे. 100. हा बोला पूर्वा, काय? मॅम, मी ऍक्च्युली बॅच 1 ची आहे. आज माझी क्लास टायमिंग मिस झाली होती बॅच 1 ची, म्हणून मी आता जॉईन केलं. ठीक आहे, मग काय हरकत नाही, उद्या या ना. 5:30 मॅम हो 5:30 ला. मॅम बोला. हा, हे किती घंटे चाललं मॅडम तो शक्तिपातचं आहे? काय आलं शक्तिपात? ते शक्तिपातचं हे जे किती घंटे चाललं म्हटलं? 10 मिनिटं. 10 मिनिटं. ते पण तुमच्यावरती आहे, सगळ्यांवरती. टायमावरती आलात तर तुम्ही येईपर्यंत, सगळे येईपर्यंत 10 मिनिटं गेले तसेच, असं होतं. ठीक आहे, त्यामुळे शार्प तुम्हाला 5:30. तिकडे यावं लागेल सगळ्यांना. इन्स्ट्रक्शन आता सांगून टाकते, वेळ आहे तर. इन्स्ट्रक्शन परवाच्या की ज्यांना उद्या शक्य आहे ते उद्या आले तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. पण कसं कन्फ्युजन राहतं म्हणून आपण बॅच वाईज घेतो. कारण काय होतं, काही अर्धी लोक तर असे असतात जे व्हिडिओ बघतात आणि अर्धी लोक लाईव्ह असतात, तर ते व्हिडिओ बघणाऱ्यांना नंतरच्या दिवशी कळतं, म्हणून 2 दिवस ठेवले जातात. कळलं? किंवा काही लोकांना यायचं असतं पण 5:30 वाजता कितीही प्रयत्न केला तरी उठता येत नाही, मग ते दुसऱ्या दिवशी 5:30 वाजता येतात. त्यामुळे आपण 2 ऑप्शन्स ठेवलेले आहेत, जे पुढच्या बॅच पासून मी बंद करणार आहे. फक्त ह्या बॅच साठी 2 ऑप्शन लास्ट आहे, कारण की मी मगाशी विचार केला की हे जास्त होतं. त्यामुळे नेक्स्ट बॅच म्हणजे नेक्स्ट आता लेवल 1 जेव्हा होईल तेव्हा आपण एकदाच ठेवणार आहोत, एकाच दिवशी. ओके, चालेल. प्रिपरेशन काय करायचं आहे, अट 2च आहे, ते म्हणजे मला दिसणं गरजेचं आहे तुम्ही, आणि स्वतःच्या नावाने जॉईन व्हावं लागेल. कळलं? इथं समजा फोनचं मॉडेल असेल तर शक्तिपात कोणाच्या नावाने द्यायचा, फोनला. आणि तुम्ही दिसायला तर पाहिजे. ऑनलाईन देतोय आपण तर माणूस समोर तरी पाहिजे माझ्या नजरेच्या. ओके, नाहीतर काय होतं, कधी कधी येतात आणि व्हिडिओ बंद करून बसतात. फायदा काय येऊन मग? कोणाला द्यायचा शक्तिपात, तर ब्लॅक स्क्रीनला. ओके, त्यामुळे शक्तिपाताच्या वेळेस व्हिडिओ ऑन पाहिजे. तुम्ही मला कसे दिसायला पाहिजे, रूट चक्रापासून म्हणजे मूलाधार चक्रापासून, जिकडे आपण मांडी घालतो, मूलाधार चक्रापासून ते कुठपर्यंत एवढा पार्ट दिसला पाहिजे. क्राऊन चक्राच्या थोडासा वरपर्यंत दिसला पाहिजे, कारण आपण ऍक्टिव्हेशन करत असतो तिथे. म्हणजे रूट चक्रापासून ते इथपर्यंत तुम्ही मला दिसणं गरजेचं आहे. दुसरी अट, नावाने जॉईन व्हा. शॉर्ट फॉर्म वगैरे पीबी पीपी असा नाही. नाव आणि आडनाव हे 2 असेल तरी पण इनफ आहे, कारण की मी तुम्हाला पर्सनली ओळखत नाही, नाव तरी मला माहिती पाहिजे. ओके, आणि आजूबाजूला कोणी नसेल तर बेटर राहील, किंवा कोणतरी वॉशरूमला उठतंय, मागे जातं, कारण की एनर्जी आपण डिलिव्हर करत आहोत. ती एनर्जी तुमच्यापर्यंत पूर्णत्वाने पोचणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन येता कामा नये. आंघोळ करून बसलात उत्तम आहे, नाही जमत असेल तर कमीत कमी फ्रेश होऊन तरी बसा. कपडे नॉर्मल घालायचे, काही आपल्याला तयार होऊन बसायचं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही करायचं नाही. नॉर्मल जे कपडे घालतो तेच घालायचे आहेत. पण अगदी असं बन्यांवरती पण येऊन बसू नका, कारण की ह्या ऊर्जांचा आपण ब्रह्मांडाच्या ऊर्जांचं घेतो आपण. त्यामुळे बी प्रेझेंटेबल. नॉर्मल कपडे, साडी बिडी घालायला कोणाला सांगत नाही आहे. 3 गोष्टी झाल्या. देवाला दिवा लावता आला तर चांगलं आहे, कारण की एक ती आपली काय जागृती आहे. तर आपापल्या धर्माच्या हिशोबाने कोण दिवा लावेल, कोण कॅन्डल लावेल, जे काय आहे, बस दॅट्स इट. कॉर्ड्स लावून बसू नका. डिस्टर्बन्स नकोय आपल्याला कोणत्याही गोष्टींचा, गॅजेट्सचा तिथे. फक्त तुमचा कॅमेरा समोर पाहिजे आणि तुम्ही समोर पाहिजे, बस. बाकी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही तयारी करायची नाही आहे, की याच कलरचे कपडे आणि तसंच इथेच बसा, या डिरेक्शनला येत, असं काही नाहीये. फक्त मला दिसा, नावाने जॉईन व्हा आणि प्रेझेंटेबल राहा, दॅट्स इट. ओके, काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रिपरेशन आहे का? नाही. हा, आणि खाली जमिनीवर बसत असाल किंवा कुठेही बसत असाल, आपल्या ह्याच्या खाली, पायाखाली काय पाहिजे, काहीतरी आसन ठेवा. जमिनीवरती डायरेक्ट लादीवरती बसू नका. काहीतरी चादर, आसन, जे काही घरात असेल
अंतरा त्याच्यावर बसा. ज्यांना मांडी घालून शक्य नसेल ते चेअरवरती सोफ्यावर बसलात चालेल, फक्त बेडवरती बसून. ओके, ठीक आहे. आणि चेअरवरती बसत असाल तरी सुद्धा पायाखाली आसन ठेवा, लादीची डायरेक्ट कनेक्शन नका देऊ. ठीक आहे, कळलंय ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन? ओके चालेल, थांबूया आता आपण इथे. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू. गुड नाईट मॅम. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू मॅडम.